श्रोतेहो नमस्कार. आजच्या घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आपण बघतो की ऋतुमानानुसार अनेक आजार उद्भवत असतात आणि अशाच याच्यात आजकाल आपल्याला GBS अर्थातच गुलेन-बॅरे सिंड्रोम दिसून येतोय. हा नेमका सिंड्रोम कुठला आहे आणि याची लक्षणं काय असतात, त्याचं निदान कसं करायचं आणि एकंदरीतच त्यावर उपचार काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन आजच्या कार्यक्रमात आम्ही आलो आहोत. तेव्हा आजचा आपला विषय आहे गुलेन-बॅरे सिंड्रोम आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नागपूर महानगरपालिका येथे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर दीपक सेलोकर. नमस्कार डॉक्टर. नमस्कार सर. गुलेन-बॅरे सिंड्रोम ही एक नवीन टर्म आता श्रोत्यांना किंवा सर्वांना परिचित होते, कारण हा वाढत चाललेला आहे. एकंदरीत काय सांगाल, गुलेन-बॅरे सिंड्रोम नेमकं काय आहे? गुलेन-बॅरे सिंड्रोम हा एक आजार आहे, पण तो खूप दुर्मिळ आहे, म्हणजे रेअर कॅटेगरीमध्ये मोडणारा हा आजार आहे. याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती ज्याच्यामुळे होते, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जशा अँटीबॉडीज फॉर्म होतात, त्या अँटीबॉडीज स्वतःच्या सेलवर हल्ला करतात. म्हणजे आपल्या ज्या मेंदू आहे किंवा त्याच्या नर्व्स आहे त्याच्यावर हल्ला करत असल्यामुळे त्याचं रूपांतर हे शरीरामध्ये पॅरालिसिसमध्ये होतं. म्हणून हा एक गंभीर आजार म्हणून गणला जातो. आता याचं लक्षण काय असतं गुलेन-बॅरे सिंड्रोमचं? गुलेन-बॅरे सिंड्रोमचं बघायचं झालं मॅडम, ते आता जसं मी बोललो की अँटीबॉडीज ज्या फॉर्म झालेल्या आहेत, हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे आणि अँटीबॉडीज फॉर्म झाल्यामुळे नर्व्सवर तो हल्ला करतो. त्या अँटीबॉडीज सगळ्या नर्व्सवर हल्ला करत असल्यामुळे विकनेस, सगळ्यात पहिले विकनेस येतं आणि विकनेस सुरुवात करायचं झालं तर पायापासून त्याचं विकनेस सुरू होतं. म्हणजे तो असेंडिंग पायापासून होऊन मग शरीरात हळूहळू वर त्या विकनेस सुरुवात होतो. म्हणजे आपल्या ज्या मसल्स आहेत त्या वीक होण्याला सुरुवात होतील, नर्व बरोबर रिस्पॉन्ड करणार नाही, तो एक इश्यू होईल, किंवा चालताना बॅलन्स वगैरे बरोबर येणार नाही, तो एक होतो. आणि हळूहळू आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या मसल्स असतात त्या पण वीक होतात आणि खूप त्याच्यामुळे बोलताना नंतर चावताना थोड्याशा अडचणी निर्माण होतात. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे जर त्याच्यापेक्षा समोर गेलं तर छातीवरच्या मसल्स पण आहेत, त्या जरी वीक झाल्या तर आपल्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. मग अशा पेशंटला आपल्याला व्हेंटिलेटर वगैरे ठेवावं लागतं. ते वेगवेगळे लक्षणं या आजारामध्ये मोडतात. काही दुखणं असतं का? हा, थोडं बहुत दुखणं असतं, वेदना होतात, पायामध्ये वेदना होतात, मसल्समध्ये वेदना होतात, पण मसल्स आणि नर्व्स ह्या कमकुवत झाल्यामुळे त्या पद्धतीचे सगळे लक्षणे निर्माण होत असतात. एकंदरीतच जर आपण या गुलेन-बॅरे सिंड्रोमचा विचार जर केला तर कुठल्या वयोगटामध्ये हा आढळून येतोय? वयोगटाचं झालं तर आपल्या महानगरपालिकेतर्फे एक सर्व्हिलन्स केला जातो, त्याला आम्ही AFP सर्व्हिलन्स म्हणतो, म्हणजे अॅक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिस सर्व्हिलन्स. हा जनरली आम्ही पोलिओसाठी करत असतो, कारण पोलिओमध्ये पण आपल्याला पायामध्ये विकनेस येतो आणि पॅरालिसिस होऊ शकतो. तर 15 वर्ष वयोगटा खालील जे काही मुलं असतात त्यांनामध्ये जर पॅरालिसिस आला तर आमचा सर्व्हिलन्स कंटिन्यू असतो. त्याच्यामध्ये काही रुग्ण आम्हाला गुलेन-बॅरे सिंड्रोमचे आढळलेले आहेत. म्हणजे मुलांमध्ये हा एक आजार होतो. तसंच 30 ते 60 वयोगटातील जे व्यक्ती असतात त्याच्यामध्ये पण हा आजार आढळलेला आहे आणि हा मेल आणि फिमेल दोन्ही याच्यामध्ये तो आढळत असतो. म्हणजे एकंदरीतच वयोगटामध्ये, विविध वयोगटामध्ये आढळून आलेला आहे असं आपल्याला इथे म्हणावं लागेल. डॉक्टर, त्यासोबत जर याचं निदान करायचं असेल तर काही चाचण्या वगैरे असं काही असतं का? कोणताही आजार म्हटलं तर रक्ताचा तपासणी ज्या नॉर्मल आपण करत असतो ते करत आहे, पण सगळ्यात इम्पॉर्टंट 2 चाचण्या असतात. एक तर आपण CSF चाचणी करतो, ज्याच्यामध्ये जर प्रोटीनचं प्रमाण जर वाढलेलं असेल तर ते कन्फर्मेटरी डायग्नोसिसकडे जातं. सोबतच ज्या नर्व्स आहेत तर नर्व कंडक्शन स्टडी आम्ही करतो. तर प्रत्येक ज्या पेरिफेरल नर्व्स आहे याच्यामध्ये शरीरातल्या ज्या जो मेंदू आहे, मेंदू नंतर पाठीचा कणा आहे म्हणजे स्पायनल कॉर्ड, आणि स्पायनल कॉर्ड मधून निघणाऱ्या ज्या पेरिफेरल नर्व्स आहेत त्या याच्यामध्ये अफेक्ट होत असतात. तर त्या अनुषंगाने आपल्याला नर्व कंडक्शन स्टडी करावं लागतं. तर त्यानुसार मग जर नर्व कंडक्शन स्टडीमध्ये त्या नर्व्स बरोबर कार्यरत नसतील तसा रिपोर्ट आल्यानंतर याचं कन्फर्मेटरी डायग्नोसिस जातो, म्हणजे GBS सिंड्रोम त्याला झाला असं आपल्याला कळतं, लक्षात येतं या गोष्टीमुळे ते. आणि मग त्यानंतर उपचार पद्धती सुरू होत असेल. मग उपचार पद्धतीमध्ये नेमकं काय करण्यात येतं? उपचार पद्धती बघायचं झालं तर मॅडम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये आपण इम्युनोग्लोब्युलिन थेरपी आपण देत असतो. हा रक्तातून आपण देतो आणि त्याच्यामुळे आपली जी रोगप्रतिकारक शक्ती असते त्याच्यावर आपल्याला नियंत्रण ठेवलं जातं. त्याला आपण IVIG म्हणतो. तर ते जवळजवळ 1 महिन्यापर्यंत किंवा 15 जसं जसं रिस्पॉन्स असतो त्या पद्धतीने आपल्याला ते कंटिन्यू ट्रीटमेंट आपल्याला ठेवावं लागतं. जो आपला शरीरातला ब्लडमध्ये असलेला प्लाझ्मा
घटक आहे त्या प्लाझ्मामध्ये पुष्कळ साऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्यामुळे त्याला पण रिप्लेस करणं आपल्याला गरजेचं आहे. कारण मी मगाशी सांगितलेलं आहे की हा आजार जो आहे तो ऑटोइम्युन डिसीज आहे, त्याच्यामुळे अँटीबॉडीज खूप फॉर्म झाले आणि त्याच आपल्या पेशीवर हल्ला करत आहे. तर म्हणून हे जर एक्सचेंज करायचं तर प्लाझ्मा एक्सचेंज ही एक नवीन थेरपी आहे, ज्याच्यामुळे आपल्या शरीरात जे हानिकारक पदार्थ आलेले असतील ते आपल्याला बाहेर काढून टाकता येतात. आणि याला पॅरालिसिस होत असल्यामुळे फिजिओथेरपी खूप इम्पॉर्टंट असतं. आणि जसंही आपण हॉस्पिटलाइज करून वापस आलं, घरी आलं, तर त्याला त्या अनुषंगाने मसलच्या वेगवेगळ्या टाईपच्या ज्या फिजिओथेरपी आहेत त्या केल्याने याला आराम पडतो. कधी कधी जर व्हेंटिलेटर्सवर केलेला असेल तर व्हेंटिलेटरची पण काही रुग्णांमध्ये मगाशी बोललेलं होतं की हळूहळू छातीपर्यंत मसल्स वीक होतात आणि त्याच्यामुळे श्वासोश्वासाला त्रास होतो. तर अशी रुग्ण हे व्हेंटिलेटरवर असतात. तर अशा काही रुग्णांना आपल्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं. आणि बाकी मग जनरल जसं सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट्स आम्ही म्हणतो त्याच्यानुसार जे अँटीबायोटिक लागत असतील किंवा अजून बाकी जे औषधी लागतील ते आम्ही त्या रुग्णाला देत असतो. हा, म्हणजे विविध औषधी आणि जे पण उपचार लागतात त्या उपचार पद्धती करून रुग्णाला बरं करण्याचे प्रयत्न हे सुरू असतात. एकंदरीत एखाद्या व्यक्तीला जर गुलेन-बॅरे सिंड्रोम हा झाला तर त्याचे काही परिणाम दिसून येतात का? जनरली पुष्कळ सारे जे रुग्ण आहेत ते काही रुग्ण कंटिन्युअसली म्हणजे लवकर बरे होतात, काही रुग्णांना थोडासा वेळ लागत असतो, काही रुग्ण पूर्णपणे बरे होतात, काही रुग्णांवर तो इफेक्ट असतो. आणि आता मी म्हटलेलं होतं की पॅरालिसिस होत असल्यामुळे त्याच्या स्नायूंमध्ये, त्याच्या मसल्समध्ये, स्नायूमध्ये किंवा त्यांच्या आपल्या नर्व्समध्ये कमजोरी निर्माण जाते. तर त्या अनुषंगाने त्याला कंटिन्युअसली त्याच्या शरीरामध्ये कमजोरी असते आणि तो दीर्घकालीन असतं. तर अशा वेळेस जर आपण लवकर निदान आणि त्याचे उपचार केलं तर त्याचा इम्पॅक्ट हा चांगला होतो. जेवढं तुम्ही लेट कराल डायग्नोसिस आणि डिलेमध्ये त्याचे शरीरावर परिणाम हे लॉंग टर्म असतात. पण डॉक्टर, एकंदरीतच याचं प्रमाण का वाढताना आपल्याला दिसून येत आहे? आता मी मगाशी बोललेलो होतं की ऑटोइम्युन डिसीज आहे आणि ऑटोइम्युन डिसीज झाल्यावर अशा पुष्कळ साऱ्या केसेस दिसत नव्हत्या आतापर्यंत. आपण जे न्यूजमध्ये वाचलेलं आहे की पुण्यामध्ये याचं खूप जास्त केसेस आलेले आहे आणि क्लस्टरिंग ऑफ केसेस पर्टिक्युलर 1-2 एरियामध्ये ते जास्त आढळलेलं आहे. तर सर्वसाधारणपणे असं आढळून येतो की काही इन्फेक्शन आपल्याला झालेलं असेल, म्हणजे डायरियाचं इन्फेक्शन झालेलं असेल किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक्टचं इन्फेक्शन वगैरे झालेलं असेल, त्या इन्फेक्शन झाल्यानंतर हा आजार बळावतो, म्हणजे त्याचं इन्फेक्शन क्युअर होतं, मग त्याच्यानंतर हा ऑटोइम्युन डिसीज फोपाळत असतो. आणि आताही जे पुण्यामध्ये पण सॅम्पल घेतलेले आहेत तर काही ठिकाणी 25 ते 30% मध्ये सी जेजुनी, कॅम्फिलोबॅक्टर जेजुनी हा ऑर्गॅनिझम म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर हे GBS सिंड्रोम त्यांना झालेला आहे असं दिसतंय. तर असे वेगवेगळे कारण आहेत ज्याच्यामुळे होतो. पण ॲज सच हा संसर्गजन्य रोग या कॅटेगरीत हा मोडत नाही, हा ऑटोइम्युन आजार आहे. पण काही इन्फेक्शन झाल्यानंतर हा आजार होत असतो. म्हणजे त्याचे चान्सेस असतात असं म्हणायला हरकत नाही. एकंदरीतच प्रतिबंध जर करायचा असेल तर तो कसा काय करता येईल? आताच मी जसं बोललो की हा एक संसर्गजन्य आजार नाही, पण संसर्गामुळे हा ऍक्टिव्हेट होत असतो. ओके, तर म्हणून जेवढे आपल्याला संसर्ग होत असतात त्याला थोडंसं प्रिव्हेन्शन केलेलं आपल्यासाठी चांगलं राहील. आणि जर ते करायचं झालं तर सगळ्यात आहे वैयक्तिक स्वच्छतेवर आपण लक्ष द्यायला पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता म्हणजे हात धुणे आपण नेहमी करायला पाहिजे, जेवणाच्या अगोदर, शौच केल्यानंतर. हे कंटिन्युअसली हात जर धुतलं तर त्याचा इम्पॅक्ट चांगला होतो. दुसरी गोष्ट म्हणजे पाणी, आपण जे दूषित पाणी जर पिलं तर त्याचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस पण वाढतात. म्हणून पाणी उकळून आणि गाळून जे आपण डॉक्टर सांगत असतात त्या पद्धतीनं पाणी घ्यायचं. तिसरं म्हणजे फूड मटेरियल, म्हणजे अन्न जर आपल्याला घ्यायचं असेल तर मोस्टली शिजवून असलेलं अन्न आणि ताजं अन्न तेच खावं. कच्चं आणि आपले शिजवलेले अन्न जनरली मिसळू नये अशा त्या सूचना आम्हाला देण्यात आलेल्या आहेत. ते पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा पद्धतीचं तुम्हाला काळजी घेतली तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला GBS सिंड्रोमला थोडा बहुत प्रतिबंध करता येतो. या व्यतिरिक्त आणखी काय काळजी घेऊ शकतो आपण? असं जर काही आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं असेल किंवा विषाणूजन्य आजार आपल्याला झाला असेल तर सगळ्यात पहिले तर डॉक्टरांना तात्काळ दाखवून द्यावं की जेणेकरून डिले ऑफ डायग्नोसिस होणार आहे. तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर अशा प्रकारचे सिम्पटम्स जसं ताप आलेला असेल, पाया किंवा हातांमध्ये जर कमजोरी असेल किंवा काही वेदना असेल किंवा आपल्याला थोडंसं पेन जास्त वाटत असेल तरी पण तुम्हाला लगेच ती तपासणी करून घेणं आवश्यक आहे. आणि बाकी अजून प्रतिबंध करायचा झाला तर जो वॉटरमुळे काही इन्फेक्शन्स होऊ शकतं तर त्याला जर आपण स्वच्छ पाणी पिलं तर ते पण चान्सेस हा गुलेन-बॅरे सिंड्रोमचा कमी होत असतो. ही काळजी आपण घेऊ शकतो. एकंदरीतच आपण बघितलं की गुलेन-बॅरे सिंड्रोम हा नुकताच वाढायला लागलाय, ज्याला आपण GBS म्हणतो.
याचं प्रमाण वाढताना दिसून येत आहे. मग मनपातर्फे काही सर्वेक्षण करण्यात येतात का? मगाशी मी सांगितलेलंच आहे आपल्याला की आम्ही ॲक्यूट फ्लॅसिड पॅरालिसिसचा सर्व्हिलन्स आमचा चालू असतो, पण तो वयोगट 15 वर्षाखालील मुलांसाठीचा आहे आणि हा नोटिफाईड डिसीज नाही, म्हणून आमच्याकडे त्याची इन्फॉर्मेशन येत नव्हती. पण आम्ही सर्व आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला पत्र दिलेलं आहे की तुमच्याकडे असणारे GBSचे ज्या वयोगटातील रुग्ण असतील ते आम्हाला कळवावे. हा एक सगळ्यात पहिले आम्ही करून घेतला. त्याच्यामुळे नागपुरात सांगायचं झालं तर जानेवारीपासून आम्ही ह्या काउंटडाऊन सुरू केलेला आहे. तर टोटल आतापर्यंत नागपूर महानगरपालिका लिमिटमधले 2 रुग्ण आणि नागपूर रूरलचे 2 रुग्ण, म्हणजे 2 आणि 2 4 रुग्ण हे आता नागपूर डिस्ट्रिक्टचे झालेले आहेत. आणि या व्यतिरिक्त नागपूर मोठं शहर असल्यामुळे पुष्कळ सारे बाहेरून पण आलेले रुग्ण आहेत जे GBSचे आहेत. ते अराउंड 8 ते 9 वगैरे जे बाकी डिस्ट्रिक्टचे MPचे वगैरे रुग्ण मिळून आहेत. एवढे रुग्ण सध्या जानेवारीपासून आपल्याकडे ऍडमिट आहेत. आणि महानगरपालिकेने या अनुषंगाने आमच्या ज्या 51 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, UPSC आम्ही म्हणतो, किंवा अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर्स आहेत, त्या सगळ्या मेडिकल ऑफिसरला सूचना दिल्या आहेत की अशा प्रकारचे रुग्ण जर तुम्हाला आढळत असेल तर आम्हाला तात्काळ कळवा आणि त्या अनुषंगाने आपल्याला त्यांचं ऍडमिशन करता येईल किंवा टेस्टिंग करता येईल, ते एक आम्ही बघतो. या व्यतिरिक्त काही अशा प्रकारचे लक्षणं आले असेल तर आम्ही नागरिकांनी आवाहन करतो की आमच्यापर्यंत त्यांनी कळवून द्यावं. तर अशा प्रकारचं हे आम्ही केलेलं आहे. पण इम्पॉर्टंट थिंग आहे की नागपूरमध्ये पुण्यासारखी सिच्युएशन झालेली नाही आहे आणि जेवढे ह्या केसेस पण आले आहेत तर क्लस्टरिंग ऑफ केसेस दिसले, म्हणजे एका पर्टिक्युलर एरियामध्ये हे केसेस नाही आहे. तर GBS सिंड्रोम जसं पुण्यामध्ये पुष्कळ साऱ्या केसेस झाल्या तसं नागपूरमधली सिच्युएशन नाही आहे. नागपूरच्या लोकांनी काय काळजी घ्यावी, आपण काय सांगाल? सगळ्यात पहिले तर हा GBS हा ऑटोइम्युन डिसीज आहे, पण रेअर जरी असला पण तो गंभीर आहे. म्हणजे या आजारामध्ये पॅरालिसिस होतं आणि त्याची पुढची लाईफ थोडीशी डिस्टर्ब होत असते. तर हे समजून घ्यावं एक. दुसरं म्हणजे ज्या गोष्टीमुळे ट्रिगर होतं, म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल, याच्यामुळे ट्रिगर होत असतं. तर अशी संसर्ग होऊ नये याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. म्हणजे सगळ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावं लागेल, स्वच्छ पाणी प्यावं लागेल आणि फूडबद्दल पण, म्हणजे कच्चे अन्न न खाता शिजवलेले अन्न खावं यावर थोडंसं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. सोबतच अशा प्रकारचे काही लक्षणे आढळली असतील तर ते लक्षणाच्या अनुषंगाने तुम्हाला, म्हणजे पॅरालिसिस किंवा विकनेस ऑफ मसल्स वगैरे असेल तर तुम्हाला तात्काळ डॉक्टरांना कळवावं लागेल, जेणेकरून आपल्याला अर्ली आयडेंटिफिकेशन करता येईल. सर, ते शेवटी जे श्रोता आजचा आपला कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना आपण काय सांगाल? श्रोत्यांनो, कुणीही घाबरून जाऊ नये. GBS हा आजार हा एक खूप रेअर आजार आहे आणि या अनुषंगाने जरी पॅरालिसिस किंवा एखाद्या रुग्णाला झालाही जरी असेल तर इम्युनोग्लोबुलिन थेरपी आहे, नंतर प्लाझ्मा एक्सचेंज आपण करत असतो किंवा व्हेंटिलेटर सपोर्टनी आपण पूर्णपणे तो पुष्कळ प्रमाणात तो पूर्णपणे बरा व्हायचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि ज्या सूचना मी याच्या अगोदर पण दिलेल्या आहे की स्वच्छ पाणी असेल किंवा आपलं शिजवलेले अन्न असेल, याच गोष्टीकडे आणि संसर्गापासून स्वतःला बचाव केला तर हा आजार न होणार याच्याकडे सगळ्यांनी बघावं. हा, म्हणजे आपली वैयक्तिक काळजी घेणं देखील महत्वाचं आहे. डॉक्टर दीपक सेलोकर, आपण इथे आलात आणि महत्वपूर्ण मार्गदर्शन आमच्या श्रोत्यांना केलं GBS अर्थातच गुलेन बॅरे सिंड्रोम याविषयी. तेव्हा आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, गुलेन बॅरे सिंड्रोम अर्थातच GBS या विषयावर नागपूर महानगरपालिका येथे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर दीपक सेलोकर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या घरकुल या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.